अमेरिकेच्या H1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेची माहिती। तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन। 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा। सर म्हणण्याच्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी। स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी।